अध्यक्ष महोदय, आपण जे 374 लाभार्थ्यांचा DPR एक मंजूर झाला होता, त्याच्यामधले 241 लाभार्थी वगळण्यात आले. सद्यस्थितीत अध्यक्ष महोदय आपल्याकडे 133 लाभार्थ्यांचा DPR मध्ये समावेश आहे. अध्यक्ष महोदय, या 133 पैकी 10 लाभार्थ्यांना आपण 2.5 लाख प्रमाणे 25 लाख रुपये रक्कम अदा केली आहे. अध्यक्ष महोदय, तसेच 82 लाभार्थ्यांना 1,92,00,000 रुपये अदा रक्कम देण्यात आली असून अध्यक्ष महोदय 12,30,000 रक्कम त्यांची देणं बाकी आहे. उर्वरित जे 41 लाभार्थी आहेत त्यांची 1,02,00,000ची रक्कम देय असून अध्यक्ष महोदय कामाच्या टप्प्यानुसार आपण त्यांना आत्तापर्यंत 74,30,000 पण रक्कम त्यांच्या अकाउंटमध्ये अदा करण्यात आलेली. अध्यक्ष महोदय, आणि 28,20,000 रक्कम अदा करणे बाकी आहे. अध्यक्ष महोदय, त्यामुळे जे लाभार्थी DPR मध्ये आहे त्यांना आपण कुठल्याही पद्धती याच्यापासून वंचित ठेवणार नाही. अध्यक्ष, ठीक आहे. पण किती अधिकाऱ्यांना निलंबित केलं, किती अधिकाऱ्यांवर कारवाई केली, किती अधिकाऱ्यांना FIR केला? आपला अनुभव असा आहे मंत्री महोदया की चौकशीच्या नावाने फक्त टाइमपास केला जातो आणि कोर्टात जरी केस केले तर मी आता हायकोर्टाचा कागद वाचत होतो, 56,91,150 केसेस प्रलंबित आहे. अजून एक केस पेंडिंग होईल. सर्वांचा हा विश्वास आहे की कोर्टाच्या माध्यमातून 50-50 वर्ष त्याच्या चौकशीच्या संदर्भात दोषीवर कारवाईच होऊ शकत नाही. तर कमीत कमी तुम्ही एवढं तर उत्तर द्या की या संदर्भातला कोर्टाचा निर्णय लागेपर्यंत या व्यक्तीला निलंबित केल्या जाईल, तो निलंबन कायम राहील. मग 10 वर्ष लागो की 20 वर्ष लागो, हे एवढं जर केलं तर न्याय मिळेल. अरे गरिबाच्या पोटावर अशा पद्धतीने घरकुल काय, भारत माता माझी आई, डोकं ठेवायला जागा नाही, गरीब माणूस घरकुल मागतो. पंतप्रधान महोदय सांगतात की या देशाच्या गरिबांसाठी गरीबों के सन्मान में मोदी जी मैदान में, आणि इथे अधिकारी अशा पद्धतीने पैशाची लूट करत असेल तर तुमच्याकडून अपेक्षित उत्तर एवढंच आहे की जोपर्यंत चौकशी आणि कोर्टाचा निर्णय अंतिम होत नाही तोपर्यंत अशा अधिकाऱ्यांना तुम्ही निलंबित करणार आहात का? अन्यथा कोणी घाबरणार नाही. ही जी समिती गठीत केली अध्यक्ष महोदय, जिल्हाधिकाऱ्यांना अहवाल दिल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी जी समितीच गठीत केली आहे ती 25 जानेवारी आत्ता गठीत केलेली आहे. तरीसुद्धा अध्यक्ष महोदय हा प्रश्न सभागृहामध्ये लक्षवेधीद्वारे उपस्थित केला. त्यामुळं ह्या सगळ्या बाबी तपासून घेता अध्यक्ष महोदय बँक स्टेटमेंटसुद्धा उपलब्ध करून दिलेलं नव्हतं आमच्या अधिकाऱ्यांना. त्यामुळेच मी आत्ता की ह्याची सगळी विभागीय चौकशी होऊन आर्थिक गुन्हे शाखेला बरोबर घेऊन याची चौकशी व्हावी अध्यक्ष महोदय. आणि पंतप्रधान आवास योजनेचा हा घोटाळा असल्या कारणाने जर त्या चौकशीमध्ये जेवढे पण अधिकारी दोषी निघतील त्यांच्यावर फौजदारी कारवाई केली जाईल अध्यक्ष महोदय. आणि ही जी सर्व रक्कम आहे ती व्याजासकट वसूल केली जाईल अध्यक्ष महोदय. त्याच्यासाठी जे पण लागणारी कारवाई ती केली जाईल.